कर्नाटक मंदिर परिसरामध्ये आपण सध्या बघतोय आणि इथे हलगीच्या तालावर इथे हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते नाच करताना दिसत आहेत आणि यांनी एक बाहुलं देखील आणलेलं आहे। हे बाहुलं नेमकं कशासाठी आहे काय आहे हे काय आहे काय आणलंय तुम्ही? हे आमच्या गावचे ग्रामदैवत शंभू महादेव याच्या कावडीच्या पुढे आमची प्रथा आहे। आमच्या कावडीची शोभा ही आमची बाहुली आहे कावडीची। ही आमच्या सरकारला जाग आणण्यासाठी या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही आमच्या शंभू महादेवाचं प्रतीक घेऊन आलेलो आहे की सांगायला बाबा की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही आणि मनोज दादाला प्रतिमा देण्यासाठी आमच्या शंभू बाहुली नाचवून दाखवा जरा आम्हाला। पंढरपूर आलोय, पंढरपूर रांजणीहून आलोय, पंढरपूर तालुक्यात रांजणी। काय आज निर्धार काय आहे तुमचा? निर्धार आरक्षण घेतल्याशिवाय पाठीमागे फिरणार नाही। दादांनी सांगेल तोच आदेश पाळला जाईल। सरकारने सांगितले 5,000 लोकांना इथे परवानगी आहे, मोठ्या संख्येने लोक येतात, कसं मॅनेज करणार आहात? नाही नियोजन ठरवलं असेल ना चैतन्य, नियोजन असेलच ना त्याचं। 3 लोक आलेले आहेत, 5,000 काय होणार आहे? एवढे आणले कशासाठी मग?